प्राथमिक आरोग्य केंद्रात जेव्हा जिल्ह्यातील महिला एसडीएम अचानक तपासणीसाठी आल्या तेव्हा एकच खळबळ उडाली। IAS साध्या वेशात रुग्ण म्हणून तपासणीसाठी आल्या। सामान्य रुग्णांप्रमाणे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। उत्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या IAS कृती राज यांनी मंगळवारी 12 मार्च रोजी तपासणी करण्यासाठी गुपचूप दिदामई येथील शकीला नईम आरोग्य केंद्र गाठलं। त्या त्यांची कार हॉस्पिटल पासून लांब उभी करून सर्वसामान्य रुग्णांप्रमाणे दाखल झाल्या। अशा स्थितीत त्यांना कोणीही ओळखू शकलं नाही। या आरोग्य विभागात अनियमितता, भ्रष्टाचार आणि वाईट वर्तनाच्या तक्रारी येत असल्याचं सांगण्यात येत आहे। कृती राज यांच्याकडे ही तक्रार येताच त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि अचानक पाहणी केली। दिदामई प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन दिले जात नसल्याची तक्रार त्यांच्याकडे आली होती। तपासणीसाठी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या तेव्हा गाडीतून खाली उतरताच त्यांनी ओढणीने चेहरा झाकून घेतला आणि सामान्य रुग्णाप्रमाणे लोकांशी चर्चा केली। औषध तपासणीसाठी त्या आत गेले असता एक्सपायरी डेट असलेली अनेक औषधं सापडली। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रुग्णांशी असलेली वाईट वागणूकही असल्याचं दिसून आलं। हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचे दिसून आले। याबाबत त्यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। रुग्णालयातील कर्मचारी लोकांना उभं करून इंजेक्शन देत असल्याचं SDM यांनी सांगितलंय। बेडवर खूप धूळ साचली होती, स्वच्छता नव्हती। डिलिव्हरी रूम आणि टॉयलेटमध्येही घाण आढळून आली। कर्मचाऱ्यांमध्ये सेवाभावाचा अभाव होता। सध्या रिपोर्ट कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येत आहे।